अंपायर काय आलं? चला क्षेत्ररक्षण लावून घ्या पटकन. बॉल चला. स्ट्राईकला आहेत ओम आणि बॉलर आहेत दर्शन. पहिला चेंडू ऑफसाईडला तटवलेला आणि हा चाललेला आहे 4 धावांसाठी. पहिल्याच चेंडूवरती 4 धावा. पंच प्रमोद गायकवाड. अक्षय मालुसरे नॉन स्ट्राईक आणि स्ट्राईकवर आहेत तो ओम आणि पुढील चेंडू दर्शनाचा लेग साईडला उंच असा गगनचुंबी षटकार. आणि आम्ही स्पीड घटाळाचे क्षेत्ररक्षण आणि 1 धावाच्या ऐवजी 2 धावा. अक्षय विकेटच्या मागून संघाचं नेतृत्व करत असताना अक्षय पुन्हा एकदा आणि हा कच्चा किपरिंग म्हणावे लागेल आणि 1 धाव डिक्लेअर स्वरूपात. बॅटची आतली कडा घेऊन डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. चेंडू दर्शन यांचा लेग कटर आणि हा तटवलेला पाहूया झेल होतो आणि हा षटकार. या ओव्हर मधला हा दुसरा षटकार. आणि ऑफसाईडला तटवलेला हलक्या हाताने 1 धाव पूर्ण आणि अंपायर यांचा षटक समाप्तीचा इशारा आणि एका षटकानंतर धावसंख्या पोहोचते 20 धावसंख्या. पॉवर प्लेचं षटक. पुढील चेंडू ऑफसाईडला तटवलेला 1 धाव पूर्ण. पुढील गोलंदाज अक्षय महागडे पोलीस. पुढील चेंडू अक्षय यांचा अक्षयसाठी आणि हा ऑफसाईडला पुन्हा एकदा तटवलेला आणि 1 धाव. सुंदर गोलंदाजी अक्षय महागडे यांची. 2 चेंडू 2 धावा. धावसंख्या पोहोचते 22.
आणि हा पटवलेला चेंडू आणि कॅच घेण्याचा प्रयत्न आता, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. 3 चेंडूमध्ये 3 धावा. अक्षय महांगडे काय गोलंदाजी करतात, अप्रतिम गोलंदाजी. साईडला तटवलेला चेंडू पाहूया आणि फुटबॉल स्टाईल लावण्याचा प्रयत्न, परंतु 4 धावा. कृपया दुखापत झाली असेल तर एक्स्ट्रा प्लेअर असेल तर आत पाठवा. कृपया सर्व खेळाडूंनी आपलं लक्षपूर्वक खेळावर लक्ष द्या आणि सुंदर असा चौकार खेचला होता आता. अक्षय वर्सेस अक्षय. अक्षय मानसरे फौजी, अक्षय महांगडे पोलीस. पुन्हा एकदा तटवण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस चकवले आणि हा कॅच ड्रॉप होतोय आणि 2 धावा भेटतात. पुढे चेंडू अक्षय. पुन्हा हा जबरदस्त असा पहिला कॅचची संधी आणि सुंदर असा झेल. अक्षय मोहिते ऑन फायर आणि षटक समाप्तीचा इशारा आणि 2 षटकानंतर संघाची धावसंख्या पोहोचते 29 आणि पुढील गोलंदाज आहेत. नाव काय गोलंदाजाचं? आदेश. बॅट्समन आहेत ओम आणि आता नवीन बॅट्समन येत आहेत. सुमित. पाहूया शेवटचं षटक, तिसरं षटक आणि हा लेग साईडला तटवलेला उंच असा झेल घेण्याची संधी आणि अक्षय यांचा सुंदर झेल आणि महत्वाची विकेट पडलेली आहे. ओम बॅक टू पवेलियन. एका प्लेअरला इजा झाली होती, इंज्युअर झाल्यामुळे बाहेर बसवला होता. इथे अनुभवी अंपायर आहेत प्रमोद गायकवाड आणि वाजिद बागवान. मला वाटतं त्यांना काउंटिंग येत असावं, त्यामुळं आणि स्वतः अक्षय म्हणते अशी चूक करतील मला वाटत नाही, कारण की दुसऱ्याच्या चुका कायम शोधत असतात दुसऱ्या टीमच्या, स्वतःच्या टीमची चूक. आणि 29 एक बॉल 29 आणि नवीन बॅट्समन येत आहेत. बॅट्समन कोण आहे? विकास. आणि एक चोरटी मिस विकेट किपर यांच्याकडून सुंदर गोलंदाजी तिसऱ्या षटकात. पाहू आता पुढील चेंडूवरती काय होतंय आणि
पुढे चेंडू लेग कटर आणि आता टोलाला आहे आणि हा झेल बाद. सुंदर गोलंदाजी. बॅट्समन नाव काय? किरण. गणेश काका म्हणायचं कॉमेंट्री नको काय यूट्यूब वाले दोन्ही सांगतो पुन्हा एकदा टोलाला चेंडू आणि अक्षय यांची सुंदर क्षेत्ररक्षण. रॉकेट थ्रो. आज रॉकेट थ्रो करत आहेत. वाऱ्याच्या दिशेने टाकलेला बॉल आणि 2 धावा पूर्ण. पुढील चेंडू आणि हा लेग कटर आणि हा लेग साईडला तटवलेला. 1 धाव पूर्ण. आधी यांचं सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण. धावसंख्या पोचली 34. ओव्हरथ्रोची 1 रन आणि षटक समाप्तीचा इशारा आणि 3 षटकानंतर धावसंख्या पोहोचते 35 आणि 36 टू विन. दत्तकृपा 36 रनांची आवश्यकता. टॉस करून चला लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. भूमी 11. यानंतरची मॅच असेल छत्रपती 11 विपक्ष प्रकृती 11. 5 दोन्ही कॅप्टन यायचंय. छत्रपती 11 प्रकृती 11 दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. चला लगेच सामना सुरू करायचा. अगदी भूमी 11 35 धावा उभारल्या. 36चं लक्ष. सलामीची जोडी येते दर्शन आणि अक्षय पोलीस. अक्षय महांगडे पोलीस. चला टॉस आपण करणार आहोत. छत्रपती 11 आणि प्रकृती 11. या बाजूला प्रकृती 11 छत्रपती 11 नाणेफेकीचा कौल होतोय. छापाचा कॉल आणि
सपाटाच जिंकला छत्रपती 11. निर्णय लवकर कळवा. निर्णय लगेच सांगायचा आहे. त्याला मॅच सुरू करूया. अक्षय महांगडे पोलीस आणि दर्शन गोलंदाजीसाठी पहिलं षटक हाताळेल तो. किरण गोलंदाजी करतो पहिल्या षटकामध्ये. 36चं लक्ष डोळ्यासमोर. अक्षय महांगडे पोलीस डावकुरा त्याचा आक्रमक फलंदाज सलामीवीराच्या भूमिकेत. सोबतीला आहे दर्शन. एक तगडी लढत. पसरणी प्रीमियर लीग 6वे पर्व. 51,000 रुपयाची रोख रक्कम आणि आकर्षक 6 फुटाची ट्रॉफी आणि त्या ट्रॉफीसाठी केला जाणारा संघर्ष. साऊथ पवित्रा पहिला चेंडू बॅक टू द बॉलर खेळला. डॉट बॉल होतोय. यावेळी बिरकावण्याचा प्रयत्न राहिला. अगदी पायावरती आदळतोय. चोरटी धाव घेतली जाते. एक सिंगल जोडली जाईल धावफलकामध्ये. क्षेत्रक्षणामध्ये फेरबदल करणं गरजेचं असणार आहे कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन हे कॉम्बिनेशन कायमच खेळाडूंना त्रस्त करतं. दर्शन स्ट्राईक वरती दाखल होतील. चला स्पीडअप घ्या. घाई करा. मॅचेस आपल्याला अजून भरपूर खेळवायचे. या बॉलवर देखील एक सिंगल येते. दर्शन सज्ज पुन्हा एकदा. समोरच्या बाजूला बॅक टू द बॉलर. अतिशय सुंदर गोलंदाजी राहिली किरणची. डॉट बॉल आणखी एक येतोय. उद्या 2 धावा आल्या 4 बॉल मध्ये. आणखी एक घोषित क्षेत्रात सिंगल मिळेल. उलटी एक धाव. लेग ब्रेकचा मारा. फटका खेळलाय. हवेमध्ये आहे आणि 1 बाउन्स सीमा पार. 4 धावा देखील देऊन जाईल. पहिल्या षटकात आल्या 7 धावा. धाव फलकावर 7 धावा लागतात आणि आता 12 चेंडू 29 ची गरज असेल. सात धावा फलकावर. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सागर प्रभाळे. समोर अक्षय महांगडे पोलीस. आक्रमण करावं लागेल. पॉवर प्ले संपला. 12 चेंडू 29 ची गरज आहे. संपर्क नाही होत आहे. डॉट बॉल येतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 11 बॉल 29 ची गरज. समोरच्या बाजूला पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळलेला फटका. 2 सलगचे डॉट बॉल आलेत. जबरदस्त गोलंदाजी केली. इथं मात्र 3रा सलगचा डॉट बॉल.
पुन्हा एकदा संपर्क नाहीये. त्रिफळाची स्टंप्सवरती आदळतोय चेंडू. विकेट येते. अक्षय होईल दाखल मैदानाच्या आतमध्ये. अक्षय डीपी. 8 बॉल 29 ची गरज. सागर भोबाळे यांची प्रभावित करणारी गोलंदाजी. जबरदस्त कामगिरी राहिली आतापर्यंत भूमी 11ची. परंतु आता अक्षय डीपी स्वतःच्या संघासाठी संघ मालकाला स्वतः कामगिरी करून दाखवावी लागेल. 8 बॉल 29 ची गरज आहे. संघ अडचणीमध्ये रस्ता शोधावा लागेल. प्रयत्न तर केलाय परंतु संपर्क सिंग फक्त एका धावेसाठी होईल. एक धाव याही बॉलवर येते. अगदी धावफलकावर केवळ 9 धावा आहेत. 6 बॉल 27 ची गरज. 5 षटकार तुम्हाला खेळायचे आहेत 6 बॉल मध्ये. जवळजवळ 5 सिक्सर खेळावे लागतील. जुना बॉल द्या. लगेच द्या. विकास आलेत गोलंदाजीसाठी. अखेरच्या षटकात 27 ची गरज. चला घाई करा. निर्णय कळवायचा आहे लवकरात लवकर. छत्रपती 11 तिथून पुढच्या मॅचेससाठी संघ टॉसला येताना निर्णय तयार ठेवा. जुना बॉल देत तर मागं त्याला नाही सामान. चला स्पीड अप घ्या. घाई करा. 6 बॉल 27 ची गरज. इथं मात्र डॉट बॉल. 5 बॉल 5 षटकार खेळावेच लागतील. इथं मात्र सिंगल. हवेमध्ये अक्षय देखील होईल बाद. परतेल रस्ता पवेलियनचा पकडलाय. ओ मला मैदानाच्या आतमध्ये आदेश आलाय. आदेशने हा चेंडू तटवलाय. यानंतर 2 बॉलची औपचारिकता बाकी. याही पण चेंडूवर मोठा फटक्याचा प्रयत्न नो मॅन्स लँड मध्ये. डॉट बॉल
निर्णय आलेला नाही अजूनही छत्रपती 11. वेळ कमी आहे आपल्याकडं. बॅटिंगचा निर्णय. ओके, इथून पुढच्या मॅचेस टॉसला येताना निर्णय घेऊन या. निर्णय कंपल्सरी टॉसच्या वेळेस सांगायचा आहे. याबरोबरच भूमी 11 हा संघ देखील टॉप 5 मध्ये दाखल होतोय. बक्षीसपत्र फेरीमध्ये दाखल होणारा दुसरा संघ संघमालक स्वप्नील भाई गायकवाड यांचा संघ. अगदी संघ देखील आज गुलालात रंगतोय. पंचायत समिती सदस्य स्वप्नीलभाई गायकवाड आजच्या दिवसामध्ये गुलाल पाहायला मिळणार आहे पसरणी गावामध्ये. पसरणी प्रीमियर लीग मध्ये देखील भूमी 11 गुलालात रंगतं आणि नक्कीच मोठ्या